नमस्कार. मी डॉक्टर बहादूर पवार आणि आपण पाहता टीका आणि टिप्पणी. प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंनी दाखवले गाजर. प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना लालूच दाखवली जाते आहे. खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांबद्दल ते म्हणाले, आज आपले जमले नाही पण भविष्यात जमणारच नाही. प्रकाशजी अशी भूमिका घेऊ नका. म्हणजे काय? आमच्या विरोधात उमेदवार करू नका, आमच्या विरोधात काही वाईट साईड बोलू नका. हे त्याला सांगायचं. आता याला आपण काय म्हणायचं? गाजर दाखवणे म्हणायचं की धमकी म्हणायची? आता त्याचा प्रश्न आहे. एक वर्षभर त्यांना लटकून ठेवलं प्रकाश आंबेडकरांना. आणि उद्धव ठाकरेंनी काही जमवलं नाही. आता उद्धव ठाकरेंचं बघा, ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांचं जमत नाही. ते आपला एका सोडायला तयारच नाही आहे. युतीमध्ये असो की संसारामध्ये किंवा व्यवहारामध्ये असतो, कुठेतरी पडतं झडतं घ्यावं लागतं, नमतं घ्यावं लागतं आणि तर का सुरळीत चालतो. पण उद्धव ठाकरे काही हे देणंच नाही आहे. मी म्हणतो तेच खरं आणि मोदींना मात्र हिटलर म्हणणार, हुकुमशाह म्हणणार. ही बी गंमतच असते. आणि आता बघा, संजय राऊतांना प्रकाश आंबेडकर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, पण संजय राऊत का उद्धट उर्मट असभ्य माणूस त्याविरुद्ध एक शब्द बोलला नाही. त्याला कारण आहे. उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं, म्हणजे मी माझ्या माणसाने सांगून टाकलं, प्रकाश आंबेडकर काही जरी बोलले तर त्यांच्या विरोधात वाईट बोलायचं नाही. त्या संजय राऊतसारख्या असभ्य माणसाला तंबी दिली असावी की इतरांच्यात काय बरायचं बरं, पण प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलायचं नाही, ते आपल्याविरुद्ध काही का बोलेना असं सांगितलं असेल. म्हणून ते बरं झालं संजय राऊत प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलला नाही. म्हणजे नाना पाटील कोणी तंबी दिली नाही म्हणून त्या उद्धट माणसाने प्रकाश आंबेडकरांना मी नाही म्हणजे तुम्हीच भाजप जास्त काही सांगून टाकलं. आणि गमचे की आता तुमचं एक वर्ष तुमचं गुळपीट चालू होतं, तुमचा पक्ष दुबळा झालेला आहे, तुम्ही अगदी तुमचा पक्ष विदीर्ण झालेला आहे, विस्कळीत झालेला आहे. जे होते ते सगळे मोठे मोठे शिलेदार, तुमचे सुभेदार सगळे निघून गेलेले. आता तुमच्या पक्षाकडे काहीच राहिलंच नाही आहे. आणि तरी तुम्ही नमतं घेतलं नाही, तरी तुम्ही जुळतं घेतलं नाही. आणि पुढे आपलं जमू शकतं, पुढे जमावं अशी तुम्ही आशा दाखवताय. अरे आता हीच खरी आणीबाणीची वेळ आहे, आता हीच खरी लढाईची वेळ आहे. हेच तर अतिशय 2024 निवडणूक गटासाठी, शरद पवार गटासाठी आणि प्रीत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी आणि एकही खासदार नसलेल्या स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा खासदार नाही आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाचं होतं. यांनी समुपचाराने एकत्र व्हायचं होतं, कोणतरी नमतं घ्यायचं होतं, कुठेतरी तडजोड करायच्या होत्या आणि एकजुटीने उभं राहायला पाहिजे होतं. पण प्रत्येकाने आपला हे का सोडला नाही. एका बाजूला उद्धव ठाकरे यांचे केलं, तेच दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी केलं आणि इथून सगळा त्याच्यामुळे खेळ झालेला आहे. आता आघाडीमध्ये काँग्रेसला ज्या जागा बदलून पाहिजे तर शिवसेना त्याच्याबद्दल अजिबात नाही. काल शिवसेने आणखी 4 उरलेल्या जागाही जाहीर करून टाकल्या. म्हणजे काय, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यासह असं न म्हणता आम्ही तुमच्याबरोबर राहू, पण आम्ही जुमानणार पण नाही आणि मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थही नाही. आणखी असं उद्धव ठाकरे सांगतायत, याला काही अर्थही नाही. काँग्रेस सांगतं की आपण मैत्रीपूर्ण लढती बुवा, जिथं तुमचं आमचं जमत नाही ना, तुम्ही आम्ही एकमेकाविरोधात लढू बुवा. आधी हेही चुकीचं आहे. आणि जर एवढं काँग्रेसवाले टोकाची भूमिका घेत असतील तर तिथं उद्धव ठाकरेंचं काम होतं. नमतं जुमतं मिळतं जुमतं घ्यायला पाहिजे, नमतं घ्यायला पाहिजे होतं, तडजोड करायला पाहिजे. हे बाबांनो, जागा वाटप महत्त्वाचं नाही आहे. आपण भाजपच्या विरोधात, एकनाथ शिंदेच्या विरोधात, अजित पवारच्या विरोधात लढणं, एकत्रित लढणं महत्त्वाचं आहे आणि विजयी होणं महत्त्वाचं आहे. पण हे सूत्र उद्धव ठाकरेंनी गुंडाळून ठेवलं आणि तेच प्रकाश आंबेडकरांनी गुंडाळून ठेवलं. प्रकाश आंबेडकर 19च्या निवडणुकीमध्ये दारुण अपयश आलं, विधानसभेमध्ये सुद्धा दारुण अपयश आलं. 233 उमेदवारांचं तर अनामतच जप्त झाली म्हणे. मग जर अशी दारुण परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आहे,
मग मग कठीणच आहे, खडतरच आहे. कारण प्रकाश आंबेडकरांना मानणारा जो वर्ग आहे तो एक वेगवेगळा विशिष्ट वर्ग आहे. त्याच्या पलीकडे त्यांना मातंग समाज असो की चर्मकार समाज असो की आणखी दुसरे असतो, ते काही प्रकाश आंबेडकरांना किंवा वंचितवाल्यांना जवळ करत नाही आहे ते. आणि मराठा समाज त्यांच्याजवळ जाण्याचं काही कारणच उरत नाही आहे. कारण साहेबांचे अनुयायी जे आहेत ते मराठा समाजाबद्दल जे काही लिहित राहतात, बोलत राहतात, इतकं भयंकर आहे ते. त्याच्यामुळे तर मग मराठा समाज त्यांच्याजवळ जाणं तर शक्यच नाही आहे. मग म्हणून काय करतात, त्यांनी आता मुसलमानाच उचकारायचे प्रयत्न केलेला आहे. पण तिथे बी गडबडच आहे. तो तर मग आणखी भयानक प्रकार आहे. तो आणखी भयानक प्रकार आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर याच्यात धडा घ्यायला तयार नाही आहेत. उद्धव ठाकरे यांना पक्ष उद्ध्वस्त होऊन बी धडा घ्यायला तयार नाहीत. म्हणून भवितव्य कठीणच आहे, अत्यंत कठीण आहे. प्रकाश आंबेडकरांना 5 जागा मिळत होत्या, त्याच्यावर त्यांनी तडजोड केली पाहिजे होती. तर त्या 5 जागापैकी एखाद स्वतःची एक जागा तर त्यांना काढता आली असती. पण आता काय केलं, नाना पटोलेंनी त्याच्या विरोधात उमेदवारच उभा करून दिला काँग्रेसचा. म्हणून तिथून आणखी गोची होणार आहे आणि ती सगळं विस्कळीतच होणार आहे. हे यांच्यातली फाटाफूट, यांच्या तणातणी आहे ना, त्याचा फक्त युतीवाल्यांना चांगला फायदा होणार आहे. आणि जर हे यांना कळत नसेल तर मग देव त्यांचं भलं करो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.